नमस्कार, मी अनिल कुमार दळवेवाले समाज चिंतन न्यूज बुलेटिनतर्फे आपलं मनपूर्वक अभिवादन करतो, स्वागत करतो. मित्रहो, आज मी एक विशेष मुलाखत सादर करणार आहे. ही मुलाखत एका विलक्षण प्रतिभावान अशा मराठी भाषिक तरुणाची आहे. हा तरुण एक कीर्तनकार आहे आणि त्याचं नाव आहे ध्रुव सचिन पटवर्धन. या प्रतिभावान अशा कीर्तनकाराचे काही दिवसापूर्वीच महामहिम राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनात खूप कौतुक केले, त्याची पाठ थोपटली ही विशेष गोष्ट. तर या कीर्तनकाराची मुलाखत मी सादर करीत आहे. त्याचबरोबर एक विनंती की आपण जर ही चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर ती अविलंब करावी. या मुलाखतीबद्दल, या चॅनलबद्दल आपली जी प्रतिक्रिया असेल, कमेंट्स असतील त्या द्याव्या, म्हणजे आम्हाला सुधारण्याकरता आपले मार्गदर्शन लाभेल. तसेच आपल्या मित्रमंडळींना देखील आपण ही चॅनल सबस्क्राईब करण्याकरता विनंती करावी. बृहन महाराष्ट्रातील मराठी समाजातील सामाजिक आणि इतर सर्व घडामोडींची बित्तम बातमी देण्याकरता मी ही चॅनल सुरू केलेली आहे. तर आपण ऐकूया या कीर्तनकाराच्या मुलाखत. अतिशय प्रेरणादायी अशी मुलाखत आहे. तरुण पिढीकरता विशेष रूपाने ती ऐकण्यासारखी, पाहण्यासारखी आहे. मित्रहो, अखिल भारतीय नारदीय कीर्तन कुल शाखेच्या कीर्तन प्रसारक मंडळाच्या विद्यमाने अलीकडेच इंदूरच्या लोकमान्य नगरातील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रास समर्पित असे 2 दिवसाचे मोठे कीर्तन म्हणजे महोत्सव असा पार पडला. हा जो महोत्सव खरोखर भव्य होता, मोठ्या प्रमाणावर होता आणि यास इंदूरच नव्हे तर इतर परिसरातील, आसपासच्या गावातील, शहरातील मंडळींनी देखील, भाविकांनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला. सुप्रसिद्ध गीत रामायण गायक अभय मांडके, संजय मुळे, मंदार कुलकर्णी आणि भावना सालकडे यांच्यासारख्या सक्रिय आणि धडाडीच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात झालेल्या या महोत्सवास काही आर्थिक रूपाने संपन्न व्यक्तींनी देखील उदार मनाने सहयोग दिला आणि त्यामुळेच हे संमेलन आणखीन जास्त चांगलं, दर्जेदार असं पार पडलं. या महोत्सवासाठी लोकमान्य नगर हाऊसिंग सोसायटी, लोकमान्य विद्यानिकेतन तसेच उदार हृदयाचे श्री चंद्रशेखर वैशंपायन, बाबासाहेब तराणेकर, अतुल लोंढे, अपर्णा संजय देव, सौ अर्चना पराग खेर, श्रीमती ज्योत्स्ना मांडके आणि इतर अशाच अनेक देणगीदारांनी आर्थिक सहयोग दिला होता आणि त्या आर्थिक सहयोगानेच येथे सर्व काही व्यवस्थित पार पडलं. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट ही की या महोत्सवात जितकेही श्रोते, भाविक 2 दिवस आले त्यांच्याकरता सर्व प्रकारची व्यवस्था, अर्थात नाश्ता, जेवण, चहा, कॉफी, पाणी ही सर्व व्यवस्था दोन्ही वेळेसची निःशुल्क करण्यात आली होती. या व्यवस्थेमुळेही या आयोजनास चांगला प्रचंड प्रतिसाद मिळाला. याकरता आयोजन समिती खरोखर अभिनंदनाची पात्र आहे. मित्रहो, या सोहळ्यामध्ये सातारा येथील ध्रुव पटवर्धन, मुंबईचे समीर लिमये, आंबेघरचे प्रवीण शेलार, सोलापूरच्या अपर्णा सहस्त्रबुद्धे, नागपूरचे कीर्तन केशरी मोहन कुबेर, तसेच ग्वाल्हेर येथील सदाशिवराव पुरंदरे आणि सहकारी यांचे रसाळ आणि विचारोत्तेजक आणि प्रेरणादायी असे कीर्तन देखील झाले. यात विशेष उल्लेखनीय अशी गोष्ट ही की सातारा येथील
अवघ्या 19 वर्षाच्या विलक्षण प्रतिभावान अशा आणि राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित कीर्तनकार, त्याचबरोबर अत्यंत असा सशक्त लेखक ध्रुव पटवर्धन याचे भारावून टाकणारे धाराप्रवाह असे कीर्तन देखील झाले. अयोध्या कार सेवावर आधारित त्याच्या मर्मस्पर्शी सादरीकरणाने बहुतांशी श्रोते भाविक यांचे डोळे पाणावलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे. या तरुण कीर्तनकाराबद्दल आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट ही की उदीयमान लेखकांचे उत्साहवर्धन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या युवा या पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत ध्रुवचे अज्ञात क्रांतिकारी वासुदेव विश्वनाथ आठले या शीर्षकाने 150 पानी मराठी पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ते खूप लोकप्रिय झालेले आहे आणि त्याची दिवसेंदिवस मागणी खूप वाढत आहे. या योजनेअंतर्गत जवळजवळ 16,000 प्रविष्ट्या आल्या होत्या. त्यामधून फक्त 75 व्यक्तींची निवड करण्यात आली होती. या 75 निवड झालेल्या व्यक्तींमध्ये मित्र फक्त 4 मराठी भाषिक होते आणि त्या मराठी भाषिकांमध्ये ध्रुव हा सर्वात कमी वयाचा तरुण होता. ध्रुवच्या माऊलीचे 9 वर्षापूर्वी दुर्दैवाने अपघातामुळे सातारा येथेच निधन झाले होते. त्यामुळे या बालवयाच्या अर्थात त्यावेळेस त्याचं वय 10 वर्षाचं होतं आणि त्यामुळे त्याच्या मनावर देखील थोडासा विपरीत परिणाम झाला होता. त्याची मानसिक परिस्थिती जी होती विचलित झाली होती, थोडीशी बिघडली होती. त्यामुळे त्याचे वडील सचिन पटवर्धन यांच्याबरोबर तो सतत राहत असे, त्यांना तो सोडत नसे. ही गोष्ट ध्यानी घेऊन सचिन पटवर्धन यांनी हा निर्णय घेतला की सचिनला कुठेतरी बाहेर ठेवावं लागेल, ज्यामुळे त्याला एकटं राहण्याची सवय होईल आणि ती फार जरुरी होती त्याच्या भविष्याच्या दृष्टीने. ही गोष्ट लक्षात ठेवून सचिन पटवर्धन यांनी ध्रुवला साताऱ्यापासून 17-18 किलोमीटर असलेल्या सज्जनगडी पाठवलं होतं. वयाच्या 10व्या वर्षी आईच्या मायाने मुकलेला ध्रुव सज्जनगडी गेला. सज्जनगडावर त्याला जे मार्गदर्शन मिळालं ते देखील आता अत्यंत योग्य आणि फार प्रसिद्ध अशा व्यक्तीचं, कीर्तनकाराचं मिळालं. ते म्हणजे बुरसेबुवांचं. बुरसेबुवांनी त्याला अतिशय आपल्या मुलासारखं ठेवलं, त्याला सतत मार्गदर्शन दिलं, त्याच्याकडनं कीर्तनाचा अभ्यास करावून घेतला आणि तसंच ध्रुवने देखील जी आवश्यक तयारी होती, मेहनत होती, जी साधना होती ती देखील पूर्ण केली आणि तिथेच ध्रुवचे पहिले कीर्तन खरोखर अत्यंत प्रभावी रीतीने पार पडले. सज्जनगडी जे भाविक मंडळी त्या कीर्तनाला उपस्थित होते त्यांना निश्चित वाटलं होतं, त्यांना संकेत आले होते की हा जो तरुण आहे अवघ्या 10-12 वर्षाचा, हा निकट भविष्यात फार मोठं नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवेल. ध्रुवबद्दल मित्र एक आणखीन चांगली गोष्ट, खरोखर कौतुकास्पद अभिनंदनीय अशी गोष्ट मला कळली. ती म्हणजे ध्रुवचे जे शिक्षण आहे त्याचं माध्यम इंग्रजी आहे. तो इंग्रजीवर त्याचं गजबचं प्रभुत्व आहे. असे असून देखील वयाच्या 16व्या वर्षी इंग्रजी माध्यम असलेल्या ध्रुवने मराठीमधून 150 पानी पुस्तक लिहिलं.
ही खरोखर समर्थ कृपा आणि ध्रुवची साधनालाच श्रेय द्यावं लागेल. ध्रुवला आता बरेच जागी मागणी येऊ लागलेली आहे. त्याचं कीर्तन अनेक ठिकाणी होत आहे. त्याच्या पुस्तकाची जी मागणी आहे ती देखील खूप वाढली आहे. अशा या ध्रुवचं कीर्तन संपूर्ण बृहन महाराष्ट्रात सर्वात पहिले इंदुरात झालं. म्हणजे पुण्यश्लोका देवी अहिल्याबाईंची कर्मभूमी पुण्यनगरी इंदुरात ध्रुवचे पहिले कीर्तन झाले. येथील व्यवस्था, येथीलचे श्रोते, येथीलचं सर्व पाहून बघून ध्रुव आणि त्याचे वडील सचिन अतिशय खुश झाले, प्रसन्न झाले. त्यांना खूप आनंद वाटला माळव्यातील या देवी अहिल्याच्या कर्मभूमीत येऊन. तर असा हा ध्रुव सचिन पटवर्धन याच्याबद्दल एक आणखीन गोष्ट जाता जाता सांगतो आहे की ध्रुवचे इंग्रजीतून एक पुस्तक देखील प्रसिद्धीच्या मार्गावर आहे आणि जवळजवळ आता प्रसिद्ध होणारच आहे. तर ही देखील एक विशेष गोष्ट आहे. तर अशा तरुण मराठी भाषिक कीर्तनकाराची, समाज प्रबोधनकाराची मुलाखत आपण ऐकूया. प्लीज पुन्हा एक निवेदन, आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अविलंब करावे. धन्यवाद. जीवाला विश्रांती कशानं मिळणार आहे हे समर्थ रामदास स्वामी आपल्या या अभंगातून सांगतात. जीवाला विश्रांतीची अपेक्षा आहे. सगळी कर्म आपण विश्रांतीसाठी करीत असतो. तो विसावा कुठं मिळणार आहे? राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. म्हणायचंच असेल, काही म्हणायचंच असेल तर ते भगवंताचंच नाम घ्यावं आणि तेच समर्थ म्हणाले राम गावा. राम गावा म्हणजे रामाचं नाम घ्यावं, त्याचे गुण गावे. अहो, रामाचे भजन त्याचे समाधान आहे. रामाचं नाम घेण्यात जे समाधान आहे ना, ते कुठेही विकत मिळणारे समाधान नाहीये. आलं का लक्षात? गेला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री योगीराज सद्गुरु सच्चिदानंद प्रजावत्सल श्री समर्थ रामदास स्वामी की जय. मित्र, आज आमच्या इंदुरात साताऱ्याहून एक तरुण कीर्तनकार आलेले आहेत. त्यांचं वय अवघं 19 वर्षाचं आहे आणि त्यांच्या खूप मोठं त्यांनी उपलब्ध्या प्राप्त केलेल्या आहे. राष्ट्रीय पातळीच्या उपलब्ध्या प्राप्त केलेल्या आहे. त्यांचं कीर्तन अलीकडेच लोकमान्यनगरमध्ये जे कीर्तन महोत्सव चालू आहे त्याच्यात कीर्तन त्यांचं झालं आणि आज आम्ही त्यांची मुलाखत घेणार आहोत. अतिशय प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. याचं नाव आहे ध्रुव सचिन पटवर्धन. नमस्कार. नमस्कार. ध्रुवजी, मला एक सांगा की आपलं जन्मस्थान, आपलं वय, आपलं शिक्षण आणि पारिवारिक जरा संक्षिप्त. माझा जन्म साताऱ्याचा आहे. मूळ साताऱ्याचा महाराष्ट्रामध्ये. आणि लहानपणापासून KSD शानबाग विद्यालय या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं आणि ती इंग्लिश मीडियम शाळा आहे. आणि त्याच्यानंतर आता मी धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स हे जे साताऱ्यातलं एकमेव वाणिज्य महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये मी आता सेकंड इयरला BComचं शिक्षण घेतो. म्हणजे शिक्षण चालू आहे. शिक्षण चालू आहे. अच्छा, मला एक सांगा, हे जे इंग्लिश मीडियम शाळा का निवडली? आता लहानपणापासून इंग्रजी इंटरेस्ट आवडली असं? आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही कारण आपले आई वडील आपल्याला नाही. त्यामुळे बरं, मला एक सांगा, इंग्रजी माध्यम तुमचं है ना आहे आणि मग मराठी मधून तुम्ही पुस्तक लिहिलं, कीर्तन करताय या अवघ्या 19व्या वर्षात, तर ही कमाल कशी काय? म्हणजे लहानपणी इतक्या लहान वयात म्हणजे इंग्लिश मीडियमचा असूनही मराठीमध्ये मी पुस्तक लिहिलंय
केवळ कीर्तनामुळे शक्य झालंय. आणि कीर्तनाला जेव्हा मी शिबिराला गेलो तेव्हा त्याच्यातूनच माझा अभ्यास वाढत गेला. मराठी ही जी भाषा आहे तिच्याशी आणि जास्त असा संपर्क झाला. हां, अच्छा. तर मला एक सांगा, हे जे कीर्तनाचं तुम्ही सुरुवात केली तर ही पहिले कशी झाली आणि आपले मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत कोण? त्याचं झालंय असं की मी जो कीर्तनकार आहे आमच्या घरामध्ये कुठलीही कीर्तनाची परंपरा नाही. हो, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तन परंपरा जी आहे, जी आमच्या ऐकवत आहे, आम्ही ऐकत वगैरे आम्हाला जी माहिती आहे त्याप्रमाणे परंपरा त्यांच्याकडे चाललंय कीर्तन, त्यांच्या इथेच कीर्तनकार असतात असं म्हणजे बहुतांची असं आहे. शक्यतो तुमच्या परिवारात कोणीही कीर्तनकार नाही, म्हणजे या क्षेत्रात कोणीच नाही. आणि तुम्ही एकदमच बालवयापासून तुम्ही ही सुरुवात केली, तर काय कमाल. त्याचं झालं असं की लहानपणी 4थी मध्ये मी शाळेत असताना माझी आई गेली आणि मुलाचं आपल्या आईशी खूप कनेक्शन असतं. तर मध्ये आई गेल्यानंतर मला एकदम मानसिक धक्का बसला. तर बाबांनी मला ऑब्झर्व केलं की याला मानसिक धक्का बसलाय, हा सगळ्यांच्यात मिसळत नाहीये. तेव्हा जरा मला एक मानसिक आजार सुद्धा झाला होता. त्याच्याकरता मी थोडी ट्रीटमेंट सुद्धा घेतली होती. म्हणजे आई गेल्यामुळे जो मनावर आघात झाला त्याच्यामुळे एकदम खूपच डिस्टर्ब होतं आणि एकटं राहणं मुश्किल होतं. म्हणजे सतत तुम्ही बाबांबरोबर राहता किंवा आजीबरोबर, है ना? तसंच झालं की आता माझ्या मनात आता आई गेली तर मनात असं यायला लागलं की बाबा मला सोडून जाणार नाही. त्यामुळे मी सतत बाबांच्या जवळ राहू लागलो. मग बाबांनी ते माझं वागणं ऑब्झर्व केलं आणि ते असं म्हणाले की मला एकटं राहता आलं पाहिजे, म्हणून आपण याला कुठल्या तरी शिबिराला वगैरे पाठवू. तर सज्जनगड जो आहे तो आमच्या साताऱ्याच्या जवळच आहे. तर बाबांनी असा विचार केला की गडावरती अनेक शिबिर होतात, संस्कार शिबिराला आपण आपल्या मुलाला पाठवू. म्हणजे कोणत्याही रीतीने हा एकटा राहण्याची त्याला सवय राहील, हा बाबांचा हेतू होता त्यांच्यामुळे. पण जेव्हा आम्ही गडावरती चौकशी केली तेव्हा असं कळलं की हे जे संस्कार शिबिर जे आहे ते संस्कार शिबिर होऊन गेले. आणि त्यांनी असं सांगितलं की आता कीर्तन शिबिर आहे, त्या कीर्तन शिबिराला तुम्ही तुमच्या मुलाला पाठवत असाल तर पाठवा. आता तेव्हा माझं वयही बसत नव्हतं, पण समर्थांचं वय बसत नव्हतं, म्हणजे मी लहान होतो, वयोमर्यादा होती. तेव्हा मी 10 वर्षांचा. तर मग जे समर्थांचे जे आत्ताचे वंशज भूषण स्वामी आदरणीय, तर ते माझ्या बाबांचा आणि त्यांचा परिचय असल्यामुळे त्यांच्यामुळे मला तिथे जायला मिळालं. आता मुळात हेतू काय आहे की मला एकटं राहता यावं, पण मग मी तिथे गेलो आणि तिथल्या बुवांनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली. मी ते बघितलं आपलं काय चाललंय, कारण मला काही कीर्तनाची की सुद्धा माहिती नाही. त्यात मी आपलं गेलोय असं. मी पुन्हा तेच म्हणतोय की इंग्रजी माध्यम, वय तुमचं 10 वर्षाचं, मग कीर्तन, ते मराठी आणि मग इतकं सर्व त्याच्याप्रमाणे ही तुमची भूमिका सांगितली पार्श्वभूमी. तर प्रेरणा दे तिथे कोण मार्गदर्शक? तेच म्हणतो की तिथे मी गेलो, तर तिथे गेल्यानंतर ते ऑब्झर्व केलं मी सगळं. आणि त्या बुवांनी अचानक म्हणजे शिकवणारे होते, त्यांनी मला उभं केलं आणि ते म्हणाले तू वाच. कीर्तनाचं जे स्क्रिप्ट होतं ते मी हातात घेतलं. मला कुठलं वाचता येतं, मी इंग्लिश मीडियमचा, मराठी मला वाचता येत नाही. तर मग तिथले ते शिकवणारे जे प्रशिक्षक होते ते असं म्हणाले की असली मुलं इथं कशाला आली. तर मग मी तेव्हापासून हे केली एक गोष्ट आहे की मी मागे बसायचो, पुढे बसत नव्हतो आणि जे काही चाललंय ते ऐकायचो. आणि समर्थांच्या कृपेनेच म्हणा, अगदी 10 दिवसांचं ते शिबिर असतं, त्या 10 दिवसांच्या शिबिरामध्ये माझं संपूर्ण ते स्क्रिप्ट पाठ झालं. आणि जसं तुम्ही प्रेरणा म्हणालात ते मला असं वाटतं की आता मी तिथे गडावर गेलो तर तिथे सुद्धा मी रडायचो, बाबांपासून एकटा होतो त्यामुळे बाबांना मी फोन करायचो, फोनवर रडायचो. तर बाबांनी मला एक गोष्ट सांगितली की तुला रडू वाटलं ना तर तू तिथल्या लोकांसमोर रडू नको, मला फोन करून मला तू रडू नको माझ्या पुढे. तिथे समर्थ आहे, तू त्यांच्यापाशी जा, तुला जे वाटतं ते तू त्यांना सांग आणि त्यांच्या समोर रड. लहान मुलं असं सांगितलं की लगेच ऐकतात. आणि त्याच भावनेनं मी तिथे गेलो, रडलो. आणि मला असं वाटतं की माझं जे हरवलेलं जे मातृत्व होतं ते समर्थांनी तिथे स्वीकारलं, त्यांची कृपा. आणि जे मार्गदर्शन आमचे तिथं होते वासुदेव बुवा बुरसे पुण्याचे, त्यांनी केलेलं आतापर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन, यामुळेच मी या कीर्तन क्षेत्रामध्ये पुढे आलो. आणि त्यात जे कीर्तन शिबिर जे गडावरती होतं
त्या शिबिराच्या शेवटी सगळे प्रशिक्षणार्थी मिळून एक कीर्तन सादर करतात, सगळे मिळून. त्याला चक्री कीर्तन असं म्हणतात. म्हणजे एक कीर्तन 5-5 मिनिटात सगळ्यांना वाटलं जातं आणि ते ओळीनं ते करतात. ते कीर्तन करूनच मी गड उतरला आणि मग हळूहळू आवड निर्माण होत गेली. कोणी कोणी कुठे कीर्तनाला बोलवायला लागलं, मला वाक्यानं पूर्वरंग बसवायचं आणि त्याप्रमाणे कीर्तनाचा हा प्रवास. पहिलं कीर्तन तुमचं समर्थ म्हणजे सातारा झालं. म्हणजे पहिली गोष्ट तुमच्या बाबांचं सर्वात मोठा रोल आहे ना, भूमिका. म्हणजे त्यांनी जो विचार केला तो आपल्या आई गेल्यानंतर ती जी परिस्थिती निर्माण झाली ती त्याच्यावर तुमच्या बाबांनी जो हा तोडगा काढला, मार्ग काढला, फार योग्य होता. आणि तुम्ही म्हणता किती किलोमीटर सातारा? सातारा साधारण इथून माझ्या मते 17-18-20 किलोमीटर जवळ मला मिळालं. तर म्हणजे तुमच्या बाबांनी विचारपूर्वक तिथे पाठवतात आणि तुम्ही जे म्हणताय तिथे सगळे योग संयोग आणि तिथे एक शक्ती आहेच, विद्यमान आहे. समर्थ रामदासांची जग जाहीर. तर आणि त्यांच्या आशीर्वादांनी, त्यांच्या कृपेने तुम्हाला मुळशीबुवांसारखे एक श्रेष्ठ व्यक्ती भेटले आहे ना. फार मोठा ग्रस्त आहे, फार नामवंत असं. ते इंदूरला येत असतात सतत, आमचाही संपर्क आहे त्यांच्याशी. तर त्यांच्यासाठी गुरु तुम्हाला लाभले, ही गोष्ट फार मोठी आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्ही ती मेहनत केली. म्हणजे तुमचं जे पाठांतर आहे ते तर गजबच आहे. मी पुन्हा रिपीट तेच करेन की इंग्रजी आणि मराठी इतकं पाठांतर असणं आणि इतक्या अल्पावधीत तुम्ही कीर्तनासारख्या याच्यात पूर्ण पकड केली चांगली, त्याच्याकरता आपलं अभिनंदन. आता मला दोघे सांगा की आपली पंतप्रधान युवा लेखक प्रोत्साहन योजनेअंतर्गत जी निवड झाली त्याच्याबद्दल मला माहिती सांगा. आणि या अनुषंगाने मला असं वाटतं की तुमचं राष्ट्रपतींची भेट झालेली आहे. म्हणजे तुम्ही खरोखर या 19व्या वर्षात राष्ट्रपतींची भेट घेणारे, तुमची भेट घडून येणारी, तुमची त्या याच्यात निवड होणं, त्याच्यावरूनच तुमची विलक्षण प्रतिभा समोर येते आहे. तर आम्हाला त्यांची माहिती तुमच्या शोधताना. कीर्तन मी करायला लागलो आणि त्याच्यानंतर मला कीर्तनामुळे वक्तृत्व आणि संगीत याची आवड निर्माण झाली. वक्तृत्वाच्या आधी स्पर्धांमध्ये माझे नंबर आले. अहमदाबादला मुख्य वक्ता म्हणून सुद्धा मला मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये सुद्धा टॉप 5 रामकृष्ण मिशन जे आहे वडोदरा त्यांनी एक कॉम्पिटिशन घेतली. तर भारतामधल्या टॉप 5 व्हिडिओमध्ये इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत सुद्धा माझा व्हिडिओ झाला. आणि हे सगळं करता करता एक दिवस झाला असं की घरात मी आल्यानंतर माझ्या बाबांनी मला एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, तू पुस्तक लिहिशील का? म्हणलं अरे मधून आता हे वेगळं काय बाबा मला म्हणतात की बाबा तू पुस्तक लिहिशील का? तर मग मला त्यांनी मन की बात या कार्यक्रमाविषयी पंतप्रधानांनी सांगितलं की पंतप्रधानांनी 2021च्या मन की बात मध्ये युवा लेखकांना असं आवाहन केलं की जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, ज्यांचं काम कुठे पुढे आलं नाही, जे अनसंग अज्ञात आहेत, त्यांच्याविषयी युवकांनी आम्हाला पुस्तकाचे प्रस्ताव पाठवा, आम्ही ते प्रकाशित करू. म्हणजे अज्ञात जे राष्ट्रभक्त ज्यांनी आपल्या देशाकरता त्याग केला, बलिदान केलं, त्यांच्यामधून त्यांच्यापैकी ज्यांच्याबद्दल तुम्ही माहिती द्या त्याच्यावर पुस्तक लिहायचं. तर ही निवड कोणी केली? तर पंतप्रधानांनी हे जे आवाहन केलं त्याच्या अंतर्गत त्यांनी PM युवा स्कीम अशी एक योजना सुरू केली आणि त्याच्या अंतर्गत 16,000 प्रस्ताव संपूर्ण भारतभरातून त्यांना मिळाले. म्हणजे अशा 16,000 माहिती नसलेले स्वातंत्र्य सैनिक आणि घटना यांविषयी फिक्शन आणि नॉन फिक्शन अशा स्क्रिप्ट त्यांना मिळाल्या. त्यातून 125 जणांची निवड त्यांनी इंटरव्ह्यू करता केली आणि त्यातून 75 लेखक निवडले. सातारचे डॉक्टर वासुदेव विश्वनाथ आठले यांच्याविषयी मी प्रस्ताव या योजनेअंतर्गत पाठवला होता आणि समर्थांच्या कृपेने पुन्हा त्याही योजनेमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि त्याचा हरकत सांगायला जो पुरस्कार स्वरूप जे होतं 6 महिन्याचं ट्रेनिंग पिरियड आणि त्याच्यामध्ये खूप मोठे भारतातले लेखक, एडिटर्स हे आम्हाला मार्गदर्शन त्यांनी केलं आणि पर मंथ आम्हाला 50,000 रुपये ऑनलाईन आणि स्कॉलरशिप होती 3 लाख. पण मला एक सांगा, तर तुम्ही एक जे बोलला तर मला आणखी एक प्रश्न विचारायचा विरोधी की ज्या लोकांची निवड झाली त्याच्यात म्हणजे तुमचे जे एक मराठी भाषेत किती होते आणि दुसरी गोष्ट तुमचं वय काय होतं आणि बाकी लोकांचं वय काय होतं? मराठी भाषेमधून 4 जणांची निवड झाली सगळे महाराष्ट्रातून आणि 75 मध्ये 4 मराठी स्क्रिप्ट या निवडल्या
आणि तेव्हा माझं वय जेव्हा मी अप्लाय केलं त्यावेळेला 16 होतं. ज्या वेळेला माझं सिलेक्शन झालं त्यावेळेला ते 17 होतं. आणि जेव्हा पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेला ते 18 होतं. आणि आज 19व्या वर्षी हा इंटरव्ह्यू मी तुम्हाला देतोय. पुस्तक कोणतं लिहिलं? हा, ते जे डॉक्टर वासुदेव विश्वनाथ आठले त्यांचं क्रांतिकार्य जे आहे ते संपूर्ण त्या पुस्तकामध्ये आहे. आणि पुस्तकाचं नाव असं आहे की वासुदेव विश्वनाथ आठले जीवन दर्शन. नॅशनल बुक ट्रस्ट जे आहे गव्हर्नमेंटची जी बॉडी आहे एज्युकेशनल मिनिस्ट्रीची, त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि तीच या योजनेची इम्प्लिमेंटिंग एजन्सी होती. पुस्तकाला प्रतिसाद? पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. जवळजवळ माझ्याकडून एक 500 लोकांनी पुस्तकं घेतली आणि अगदी 2-2 तासात लोक पुस्तक वाचून काढतायत आणि मला त्याच्याविषयी सांगतायत. म्हणजे भरभरून ते त्याविषयी बोलतात की आम्हाला असे काही स्वातंत्र्य सैनिक झाले ज्यांनी साताऱ्यात बॉम्ब तयार केलाय, सावरकरांशी त्यांचे संबंध आहेत, गांधीजींबरोबर त्यांनी काम केलं आणि इतकं मोठं कार्य पण आम्हाला काय माहितीच नाही. ते या योजनेमुळे पुढे आलं. म्हणून त्याविषयी ते अज्ञात जे आठले जे होते राष्ट्रभक्त त्यांच्याबद्दल तुम्ही ही माहिती सार्वजनिक केली म्हणजे पुस्तकाला चांगला प्रतिसाद. ही सगळी पुस्तक आहे ही सगळ्या भारतीय भाषांमध्ये ट्रान्सलेट होणार. 22 भाषांमध्ये माझं हे पुस्तक आता लवकरच ट्रान्सलेट होईल. बरं, तुला एक गोष्ट सांगा, मजेदार प्रश्न आहे माझा आणि मनातला आहे की मी 50 वर्षापासून कलमकार आहे, लेखक आहे. मी काही पुस्तक साहित्यिक नाही आहे, पत्रकार आहे. पण हे लेखनाची प्रक्रिया कशी काय, म्हणजे एका स्ट्रोकमध्ये लिहिलं पुस्तक ते ती जर आमच्या श्रोत्यांना सांगा, कारण तुम्ही आता 19 वर्षात 150 पानी पुस्तक लिहिलं, कमाल आहे. तर मला ती प्रक्रिया सांगा, म्हणजे आपल्या नवीन जे लेखक आहेत त्यांना कळेल की तुम्ही कशा प्रकारे लेखन हा प्रकार. काही लोक काय करतात, काही पॉईंट्स लिहून ठेवतात छोटे छोटे, जेव्हा डोक्यात मग त्याला जोडून देतात. काय करतात, काय असतं, एखादी गोष्ट ज्या वेळेला आपल्याला समजावून सांगायची असते, बोलायची असते, त्यावेळेला ती अत्यंत चांगल्या प्रकारे स्क्रिप्टेड होते असं मला वाटतं. कीर्तनामुळे मला जी सवय लागली की खूप सोप्या पद्धतीनं लोकांना कळेल असं मी कसं व्यक्त व्हायला पाहिजे. म्हणजे बोलताना जेव्हा मी एखादी गोष्ट समजावून सांगतो त्यावेळेला ती माझ्या डोक्यात इतकी क्लिअर असते. ती कीर्तनामुळे मला सवय लागली आणि पहिल्या स्ट्रोक मध्येच परफेक्ट लिखाण त्याच्यामुळे मला करता आलं. आता ह्या योजनेअंतर्गत पहिल्यांदा मी माझा पुस्तकाचा हा प्रस्ताव तयार केला, 5000 शब्दात प्रस्ताव पाठवला आणि पुढे 131 पानापर्यंत प्रस्ताव पाठवला. पहिला प्रस्ताव पाठवला आणि त्यातूनच मग सिलेक्ट झाली. अच्छा, आता मला सांगा, आपलं मराठी पुस्तक प्रसिद्ध झालं तर इंग्रजीत काही नवीन चमत्कार? नुकतेच आता इंग्लिश मध्ये मी एक पुस्तक लिहिलंय आणि आता जे राष्ट्रपतींचं तुम्ही म्हणालात की या योजनेअंतर्गतच आम्हाला आता राष्ट्रपती भवन मध्ये राष्ट्रपतींशी इंटरॅक्ट करण्याकरता बोलावलं होतं. मी समोर थांबलेलो, राष्ट्रपती त्यांच्या त्या सगळ्या झेड सिक्युरिटी मधून समोर आल्या आणि मी हात जोडून नमस्कार केला. त्या इतक्या नंबर आहेत की त्यांनी सुद्धा हात जोडले. आणि नंतर आमचे जे डायरेक्टर आहेत श्री युवराज मलिक सर, नॅशनल बुक ट्रस्टचे, त्यांनी ओळख करून दिली आणि असं सांगितलं की ये कुछ किताबें मराठी में भी हमने छापी है. और माझं पुस्तक दाखवलं आणि असं म्हणाले की ये स्कूल में था जब इसने किताबें. तेव्हा ते असं म्हणाले की इतनी कम उम्र में आपने किताब लिखी है, बहुत अच्छा, आप ऐसे ही करते रहिए. आणि आशीर्वादपर दृष्टीने राष्ट्रपतींनी माझ्याकडे पाहिलं. आणि त्यावेळेलाच जेव्हा आता मी दिल्लीला गेलो त्यावेळेला माझ्या नव्या पुस्तकाचा प्रस्ताव मी तिथे दिलेला आहे. आता समर्थांच्या कृपेने पाहूया अविस्मरणीय गजब, म्हणजे अभूतपूर्व. म्हणजे मराठी समाजाकरता फार मोठी उपलब्धी, फार मोठं सुयश तुम्ही लाभलं आणि ते सहज नाही मिळाले. हे लहानपणापासून जे संस्कार आहेत ते स्पष्ट दिसतात. ते निदर्शनालाही आलं की तुम्ही त्याच्या पाठीमागे सतत म्हणजे मेहनत करताय, चिंतन, मनन, लेखन जे काही आहे. म्हणजे तुमचं लक्ष इकडे तिकडे कुठेही नाही. जे आजकालच्या युवा पिढीचं जे घसरण चाललं आहे तर ते स्तर जे आहे ते त्याच्याकरता, त्या पिढीकरता तुम्ही अत्यंत प्रेरणादायी आहात. आपल्या वडिलांबद्दल थोडं सांगा. माझं जे काही आहे, जे काही आज मी तुमच्याशी बोलतोय, ज्या ज्या काही गोष्टी सांगतोय, त्याच्या पाठीमागे कोण आहे, ते माझे बाबा आहे. प्रत्येक गोष्टीत मला बाबा मार्गदर्शन करतात. म्हणजे असं म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीशिवाय माझं पान हलत नाही, बाबांशिवाय माझं पान हलत नाही. म्हणजे मी काही घडलं तरी त्यांना सांगतो. छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा फोन करून मी त्यांना विचारतो. आता
आता याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल माझं बाबांचं स्थान माझ्या आयुष्यात. बरं, आजीचं नाव सांगा. माझ्या आजीचं नाव विजया असं आहे आणि ती सुद्धा घरामध्ये भरपूर पुस्तकं वाचत असते. आम्हाला सुद्धा म्हणजे कसं आहे, आईनंतर माझ्या आजी म्हणून अनुभव आहे, ती आम्हाला सांभाळते आहे. म्हणजे प्रचंड वाचन तुमचं प्रचंड आहे. घरातही वाचनाची म्हणजे सवय आहे सगळ्यांना, ही खरी गोष्ट. म्हणजे वाचनाची आवड पहिले पाहिजे, त्याच्यानंतर हे सगळं सहज होऊ शकतं. पण तुमची प्रतिभा विलक्षण आहे आणि खरोखर समर्थ रामदासांची कृपा तुमच्यावर झालीच आहे. मला एक आणखी गोष्ट सांगा की जर इतक्या दिवस तुम्ही ते सज्जनगडला राहिला, मी पण गेलेलो आहे, मी पण आस्तिक आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही इतके दिवस राहिला, या वयात राहिला, तर तिथे काही असं अनुभव आला का असा वातावरणामध्ये की समर्थ रामदासांची म्हणजे ते नाही आहे म्हणजे आजच्या अस्तित्वात ब्रह्मलीन आहे, पण त्यांचं ते मी असं थोडासा अनुभव होता. म्हणजे मी स्वतः सांगू शकतो असते की मी तिथे गेलो, मला फार बरं वाटलं. असं वाटलं की काहीतरी एक शक्ती इथे वावरती. तर तुम्हाला तर अनुभव आलाच असेल असा. 2 अनुभव सांगतो. माझा स्वतःचा एक सांगतो आणि माझ्या बाबांचा एक सांगतो. आता माझा अनुभव काय आहे की घरामध्ये कीर्तनाची कुठलीही परंपरा नसताना, तुम्ही सारखं जे म्हणताय तुम्ही इंग्लिश मिडियमचा आहे, आणि असं असताना सुद्धा गडावरती मी जाणं आणि तिथे 10 दिवसांमध्ये मी कीर्तनाला उभं राहणं, ह्याच्यापेक्षा मला वाटतं मोठा काही माझ्यासाठी अनुभव असू शकत नाही. समर्थ मी तुझ्या बरोबर आहेत हे मला पदोपदी जाणवून देतात. जिथं जाईल तिथं मला त्यांचा प्रत्यय येतो आणि हे जे सगळं घडलंय त्यांच्या कृपेमुळे. आणि तिथं विलक्षण अशी एनर्जी तर आहे, जाणवत असते. आता हे कसं त्यांची सवय आहे की शब्द वेळ संवाद येतो, म्हणजे असं काही अनुभव असतात, अशा काही गोष्टी असतात त्याचं शब्दामध्ये आपण व्यक्त करू शकत नाही. तुम्ही तिथे जाऊनच त्याचा अनुभव घ्या. आणि बाबांचा माझा अनुभव असा की तिथे गडावरती समर्थांचा अनुग्रह दिला जातो. आमच्या परिचयाचे एक डॉक्टर आहेत तेजस पिंगळे म्हणून, तर ते घ्यायला आले होते अनुग्रह गडावरती. आणि समर्थांचे तेव्हाचे आत्ताचे जे विद्यमान वंशज आहेत 3-4, त्यापैकी कोणीतरी अधिकारी स्वामी ते तिथे अनुग्रह देत होते. म्हणजे समर्थांचं मंदिर आहे असं, एका कोपऱ्यामध्ये एका बाजूला हे सगळे अनुग्रह घ्यायला बसले, ते तिथे अनुग्रह देत आहेत. मी आणि माझे बाबा या कोपऱ्यात बसलो आणि बाबांनी डोळे मिटले आणि ते अनुग्रह देत आहेत. त्यावेळेला अगदी बाबांना जाणवलं की ते स्वतः समर्थ आलेले आणि ती एनर्जी जाणवली. म्हणजे ते अनुग्रह देतात म्हणजे ते स्वामी वगैरे अनुग्रह ते माध्यमाने देतात, काही अधिकारी आहेत, पण प्रत्यक्ष समर्थ तिथे येऊन सगळ्या लोकांना अनुग्रह देत असतात. बाबांनी मला ही प्रकर्षाने गोष्ट त्यावेळेला सांगितली. आणि समाधीच्या तिथे तुम्ही गेलात? हो, मी जाऊन पूर्ण तिथे मारुतीचं मंदिर गळावर एका कोपऱ्यात मी ते वातावरण मी अनुभवलेलं. बरोबर, मी खूप भाग्यवान आहे. आणि आता शेवटला प्रश्न रोजी महाराष्ट्राबाहेर म्हणजे अर्थात बृहद महाराष्ट्र इथे देवी अहिल्याची नगरी आहे, पुण्यनगरी इंदूर कर्मभूमी. तर या कर्मभूमीत इंदूरला तुमचं हे प्रथम कीर्तन झालेलं आहे. तर इंदूर जे मराठी भाषिकांकरता सर्वात बृहद महाराष्ट्राचं सर्वात मोठं शहर आहे. इथे जवळ 3-4-5 लाख मराठी भाषिक आहेत. 70-80 इथे संस्था सक्रिय आहेत मराठी भाषिकांच्या. आणि त्यामध्ये लोकमान्य नगर जे आहे ही निवगड मराठी भाषिकांची 50 वर्ष जुनी अशी वसाहत. तर इथलच्याबद्दल आपला अनुभव सांगा की कसं वाटलं तुम्हाला इंदोर, माळव्यातलं कसा म्हणजे माहोल कसा वाटला? कीर्तन जेव्हा मी करायला सुरुवात केली त्यावेळेला मी व्हिडिओ बघायचो. ग्वाल्हेरला कीर्तनाला बुवा गेले, इंदोरला गेले, तर मला सुद्धा वाटलं होतं की आपण तरी कधी 50 वर्षाचा 60 वर्षाचा झालो की किमान तेव्हा तरी आपल्याला पण 19व्या वर्षीच इंदोरला हा काही विचार मी केला नव्हता. 2 गोष्टी तर आधीपासून मला इंदोर माहिती, एक स्वच्छता आणि दुसरं फूड कॅपिटल ऑफ इंडिया. त्यामुळे स्वच्छता तर मी बघितली. रेल्वे स्टेशनवर आल्या तिथे ज्या कोणी स्वच्छता कर्मी होते ते साफसफाई कशी